निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देणार, पक्षाच्या आढावा बैठकीत अजित पवारांच्या सूचना। इच्छुकांच्या मुलाखती घेताना अजित पवारांनी केलं स्पष्ट। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंचं व्यक्तिगत मत, शरद पवार यांचं वक्तव्य। फडणवीसांनी चौकशी नावाचा बागुलबुवा उभा केला, मूळ विषय लपवण्याचा प्रयत्न असल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। मलिदा खाल्ल्यानंतर घालीन लोटांगण करतात मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांवर सपकाळांचं टीकास्त्र। खडसेंकडून नव्या जमीन घोटाळ्याचा खुलासा, पुण्याच्या बोपोडी जमीन व्यवहारात गैरव्यवहार, माजी महसूल मंत्री खडसे यांचा दावा। माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरेंचा वाद दादांच्या दारात, अजित पवारांनी दोघींचेही म्हणणं ऐकून घेतलं। वादावर मध्यम मार्ग काढण्याचं खंडाळकरांना आश्वासन। मतचोरीनंतर सत्ताधारी जमिनी चोरू लागले, उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर घणाघात। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस। शरद पवारांच्या मेळाव्याकडे शेतकऱ्यांची पाठ, शेतकरी संवाद मेळाव्याला शेतकरी आलेच नाहीत। शरद पवारांनी व्यासपीठावर बसून पाहिली शेतकऱ्यांची वाट। आधी पैसे भरा नंतरच व्यवहार रद्द, शासकीय विभागानं पार्थ पवारला कळवलं। एशियाटिक सोसायटीची आजची निवडणूक लांबणीवर, मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय। काँग्रेस आमदारच दुबार मतदार, भाजपानं केला भांडाफोड। आमदार असलम शेख यांचं मतदार यादीत नाव 2 वेळा, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा खुलासा। मी वंदे मातरम म्हणणार नाही, मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचा उद्दामपणा। मालेगावात इस्लाम पार्टीच्या सभेत केलं वक्तव्य। जरांगेंना जीवे मारण्याचा कट, दोघांना 6 दिवसांची कोठडी। ऑडिओ क्लिप बाबत आरोपींची सलग 6 तास चौकशी। दादा गरुड, अमोल खुले अशी आरोपींची नावं। हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम। खेडच्या नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार, वैभव खेडेकरांना विश्वास। वैभव खेडेकर काहीही बोलतात, खेडेकरांच्या विधानाला महत्त्व नाही, योगेश कदमांचं प्रत्युत्तर। उत्तर प्रदेशामध्ये 4 नव्या वंदे भारतचं लोकार्पण, पंतप्रधान मोदी यांचा रेल्वे प्रवाशांशी संवाद।